प्रत्येक जण आपल्या गरजेनुसार तुम्हाला चांगला किंवा वाईट ठरवेल. तुम्ही इतरांच्या आकलनाच्या आधारावर चांगले किंवा वाईट नाही आहात. तुम्हाला स्वतःची ओळख निर्माण करता आली पाहिजे. त्यासाठी सर्वप्रथम तुम्ही स्वतःला ओळखा आणि मग जगासमोर ठामपणे उभे राहा. भावनेने मनाला जिंकता येते, प्रेमाने रागाला जिंकता येते, आत्मविश्वासाने अपमानाला जिंकता येते, धीराने अपयशाला जिंकता येते, तर माणुसकीने माणसाला जिंकता येते. जी माणसं आपला विचार बदलू शकत नाहीत ते आयुष्यात काहीही करू शकत नाही. वाया घालवलेला वेळ आपलं भविष्य घडवत असतं. चलबिचल करणाऱ्या शेळीपेक्षा शांत राहणारा वाघ केव्हाही चांगला असतो. आपल्या वयापेक्षा आपले विचार कोणत्या वयातील आहेत हे महत्त्वाचे आहे. जीवनात कितीही वाईट प्रसंग येऊ द्या, चांगलं वागणं कधीच सोडू नका. विजय हा नेहमी सत्याचाच होतो. एकत्र आलं की सुरुवात होते, सोबत राहिलं की प्रगती होते आणि एकत्र काम केलं की लवकर यश मिळते. वागण्यात खोटेपणा नसला की जगण्यात मोठेपणा लवकर मिळवता येतो. दगडाला शेंदूर लावून त्याचा देव करता येईल, मात्र माणसाला कोणता रंग लावावा म्हणजे त्याचा माणूस करता येईल. ज्या व्यक्तीजवळ समाधान, सहनशीलता आणि संयम असतो तो व्यक्ती आयुष्यात काहीही करू शकतो. प्रत्येक प्रश्नाचे सर्वात चांगले उत्तर म्हणजे शांत राहणे. कधीच कोणाला बेकाम समजू नये, कारण बंद घड्याळसुद्धा दिवसातून 2 वेळा बरोबर वेळ दाखवते. केवळ चुकल्यानेच नाती तुटतात असं नाही, तर बरीच नातीही अहंकाराने सुद्धा तुटतात. वय आणि पैसा यावर कधीच गर्व करू नका, कारण ज्या गोष्टी मोजता येतात त्या संपतातच. खरं जग हे वाईट लोकांमुळेच कळते. सर्वात जास्त नातीही फक्त गैरसमजामुळे तुटतात. म्हणून बोलत चला. स्वतः कमावलेल्या पैशांनी एखादी वस्तू खरेदी करून बघा, तुमचे शौक आपोआप कमी होतील. स्वतः कमावलेल्या पैशांनी फक्त गरजा पूर्ण होतात, शौक नाही. कुठल्याच गोष्टीचा गर्व करू नका, कारण आज जे तुमच्याजवळ आहे उद्या ते नसूही शकते. कुणालाच कमी समजू नका. ज्याला तुम्ही दगड समजत असाल तो हिरा सुद्धा असू शकतो. जी लोक सरळ मनात उतरतात त्यांना सांभाळून ठेवा आणि जी मनातून उतरतात त्यांच्यापासून सावध राहा. लोक आपल्याला कॉपी करायला लागले की समजावं, तुम्ही यशस्वी झालात. नातं तेव्हाच तोडा जेव्हा समोरच्याला सुद्धा ते नको असेल. प्रत्येक गोष्ट आपल्याला हवी तशी मिळत नसते, म्हणून सुख न शोधता समाधान शोधा. आयुष्य खूप आनंदात जाईल. इतरांसाठी वेळ नसेल एवढं व्यस्त राहू नका आणि कुणीही गृहीत ठरेल एवढे स्वस्तसुद्धा होऊ नका. अशा लोकांना शोधा जे तुमच्यासोबत वेळ घालवण्यासाठी नेहमी उत्सुक असतात. मी आहे ना, नको काळजी करू असं म्हणणारी एकतरी व्यक्ती आयुष्यात असावी. विश्वास आणि आशीर्वाद डोळ्यांना दिसत नाही, मात्र अशक्य गोष्टीलाही शक्य करतात. आयुष्यात वेळेला महत्त्व द्या आणि तुम्हाला महत्त्व नाही तिथं चुकूनही वेळ देऊ नका. कडू असणं ही कडुलिंबाची चूक नाही, चूक तर आपल्या जिभेची आहे, जिला फक्त गोडच आवडते. स्तुती ऐकायची असेल तर संकटाला हरवावं लागेलच. काहीतरी चांगलं करण्यासाठी वाईट परिस्थितीमधून जावंच लागते. अनेक वेळा आलेले अपयश हे एका यशाने संपून जाते. नशिबात नसलेली गोष्टसुद्धा मिळवता येते, फक्त मनगटात ती मिळवण्यासाठी जिद्द असावी लागते. मोठमोठ्या गोष्टी करणारे लोक मोठे नसतात, तर छोट्या छोट्या गोष्टी समजून घेणारे मोठे असतात. प्रत्येक दिवशी काहीतरी नवीन शिकत राहा. काय माहिती जीवनात कशाची गरज पडेल. जे तारुण्यातील दिवस झोपेत घालवतात त्यांचे म्हातारपणातील दिवस खूप वाईट असतात. जीवनातील वाईट काळच दाखवून देते की कोण हसतं, कोण दुर्लक्ष करतं, तर कोण सावरण्यासाठी येतं. माणसाचे जगण्याचे उद्दिष्ट चांगले असले की त्याची वृत्ती आपोआप चांगली होते. काय चुकलं हे शोधणारे आयुष्यात पुढे जातात, कुणाचं चुकलं हे शोधणारे तिथेच राहतात.
जास्त विचार करत बसलं की कृती करण्याची संभावना खूप कमी होऊन जाते. पुस्तकामधील धड्यापेक्षा आयुष्याने दिलेले धडे जास्त लवकर समजतात. जेवढ्या उंच शिखरावर पोहोचलात तेवढे सोबती कमी होतील. लहान तळ्यासारखे गोड राहा, जिथे सिंहसुद्धा खाली मान घालून पाणी पितात. निंदा आणि टीका वाट्याला यायला हवी. फक्त स्तुतीच ऐकू आली तर प्रगतीचे मार्ग बंद होतात. जीवनात प्रत्येक व्यक्ती महत्त्वाचा असतो, कारण चांगले लोक साथ देतात तर वाईट लोक अनुभव देतात. फक्त संघर्षाच्या काळातच एकटं राहावं लागतं, बाकी चांगल्या काळात सर्वच सोबत असतात. दुसऱ्यांना अडचणीत आणून तुम्ही कधीच यशस्वी होऊ शकत नाही. काही लोक आनंद मिळेल ते काम करतात, तर काही लोक मिळेल त्या कामात आनंद शोधतात. अपयश मिळाल्यानंतर कोणाला काय वाटतं हे महत्त्वाचं नाही. उठा, पुन्हा तयारी करा आणि कधीही हार मानू नका. जीवनात एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे. जोपर्यंत आपण चालणं थांबत नाही, तोपर्यंत आपण किती हळू वेगाने चालत आहोत यामुळे काहीच फरक पडत नाही. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.